ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील महिला सरपंच सुजाता अरुण पवार आणि त्यांच्या कुटुंबियांनी शासकीय जागेवरती अतिक्रमण आणि बांधकाम केल्याचा आरोप करत प्रशांत सीताराम दुधाट, अशोक दामोदर करडे आणि म्हैसगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन विलास भागवत गागरे यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 14(1)(ज)(3) अंतर्गत अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी यांच्याकडे अपात्रतेसाठी अर्ज दाखल केलाय। या प्रकरणाच्या अनुषंगाने 16 जून रोजी प्रत्यक्ष स्थळी पाहणी करून मोजणी करण्यात आली। यावेळी राहुरी येथील तहसीलदार डॉक्टर अमित पवार, म्हैसगावचे तलाठी बाबासाहेब पंडित, ग्रामसेवक तसेच भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी उपस्थित होते। संबंधित गट क्रमांक 371 मधील जागेची मोजणी प्रत्यक्ष करून पंचनामा करण्यात आलाय। तसेच त्या परिसरामध्ये उभारण्यात आलेली दुकानं, टपऱ्या आणि इतर बांधकामांची देखील पाहणी करण्यात आली। तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार सरपंच आणि त्यांच्या कुटुंबियांनी शासकीय जागेवरती अतिक्रमण केल्यामुळे त्यांच्या पदावरती गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। विशेष म्हणजे यापूर्वी गावामधील शासकीय जागेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी सरपंच सुजाता पवार आणि त्यांचे पती अरुण एकनाथ पवार यांनी पुढाकार घेतला होता। मात्र स्वतःच्या कथित अतिक्रमणाकडे आपल्या पदाचा गैरवापर करत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आलं। या प्रकरणामधील स्थळ पाहणीचा अहवाल आणि मोजणीचे निष्कर्ष जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहेत। त्यानंतर पुढील प्रशासकीय निर्णय घेतला जाईल। तर यापूर्वी राहुरी तालुक्यातील ज्या सरपंच अथवा ग्रामपंचायत सदस्यांनी शासकीय जागेमध्ये अतिक्रमण केलेलं आहे त्यांना जिल्हाधिकारी यांनी पदच्युत केलं आहे। तर त्यामुळे म्हैसगावचे सरपंच पद अपात्र ठरणार असल्याची चर्चा आता तालुक्यात सुरू आहे। मनोज साळवे, C24 तास, राहुरी।